ज्वारीच्या पिठामध्ये ओवा, जिरे आणि मीठ टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि जे पालकाची भाजी असती आपली शिळी भाजी उरलेली तर ती त्याच्यामध्ये मिक्स करायची आणि त्याच्यातच ते एकजीव मळून घ्यायचं। हे सेम धपाट्यासारखं लागतं, तुम्ही एकदा नक्की करून बघा असं। आणि ते वाटीमध्ये ना वरची भाजी असते ना जी भाजीचं पाणी ते काढून घेतले आणि त्याच्यामध्येच ते पीठ चांगलं मळून घ्यायचं। साधं पाणी नाही यूज करायचं, मग टेस्ट लागत नाही। तर अशा प्रकारे मळून घ्यायचं एकजीव। जास्त जाड नाही करायची आपल्याला, छोटासा गोळा घ्यायचा आणि एकदम पातळ अशी भाकरी थापायची, एकदम पातळ। बघा किती छान एकदम पातळ भाकरी थापली। व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं। भाकरी मस्त फुगली, पातळ झाली एकदम भाकरी। ही घरी लावलेलं दही आहे, दही आणि भाकरी खूप टेस्टी लागते, तुम्ही एकदा नक्की करा, असं खा। घरचं दही जास्त आंबट नाही लागत, छान लागतं खायला। तर भाकरीला बघा कसा पापड आलाय, तर किती पातळ भाकरी थापली तरी पण सुंदर पापड आलाय।